आणि आता पाहणार आहोत 10 वाजताच्या 25 मोठ्या बातम्या। पालकमंत्री नियुक्तीचं काम अंतिम टप्प्यात, लवकरच पालकमंत्र्यांची घोषणा होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता 26 जानेवारीपूर्वी मिळणार, 3 ते 4 दिवसांमध्ये लाभार्थी महिलांना लाभ मिळणार, महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांची माहिती। शरद पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण अजित पवार गटाच्या वाटेवर, शरद पवार गटाचा राजीनामा देत अजितदादा गटात प्रवेश करणार। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 30 उमेदवारांची यादी जाहीर, 30 उमेदवार घड्याळ चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवणार। तुम्ही धर्मावर मतदान केलं याचं मला वाईट वाटलं, यापूर्वी तुम्ही कामाला मतदान केलं होतं, यावेळी धर्माला मतदान केलं, खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदारांसमोर खंत व्यक्त केली। सध्या मी राजकीयदृष्ट्या अगदी निवांत, तुर्तास तरी इतरत्र जाण्याचा विचार नाही, मी आहे तिथेच बरा, आजही छान झोप लागते, हर्षवर्धन पाटील यांचं मिश्किल वक्तव्य। भाजपचे सर्व मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांची बैठक, लोअर परळच्या संघ मुख्यालयामध्ये उद्यापासून 2 दिवसीय बैठकीचं आयोजन, मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळे देखील उपस्थित राहणार। राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 दिवसीय अधिवेशन शिर्डीमध्ये होणार, 18 आणि 19 जानेवारीला अधिवेशन, अजित पर्व दिशा विकासाची, पुरोगामी विचारांची असं या अधिवेशनाला नाव। राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला छगन भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता कमीच, प्रकृती अस्वास्थ्यामुळे भुजबळ अनुपस्थित राहण्याची शक्यता, तर मंत्री धनंजय मुंडे शिर्डीमधील अधिवेशनाला उपस्थित राहणार, सूत्रांची माहिती।